पुण्यातील धायरी परिसरात पार्क केलेली रिक्षा चोरीला गेल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे रिक्षा मालकाच्या परिचयातील व्यक्तीच्या मुलानेच रिक्षा घेऊन फरार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय नारायण शेडगे हे शिफ्टने रिक्षा चालवण्याचे काम करतात. त्यांच्या मित्रामार्फत त्यांना ही रिक्षा चालवण्यासाठी देण्यात आली होती. ते नेहमीप्रमाणे धायरीतील शिवमल्हार सोसायटीसमोरील रस्त्याकडेला रिक्षा पार्क करून घरी गेले. 29 एप्रिल रोजी पहाटे रिक्षा पार्क केल्यानंतर सकाळी ती जागेवर दिसली नाही. यानंतर शेडगे आणि त्यांच्या मित्राने धायरी, नांदेड सिटी, कोल्हेवाडी, किरकटवाडी, कात्रज आणि पुणे शहरातील विविध भागांत रिक्षेचा शोध घेतला. मात्र रिक्षेचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये मित्राचा मुलगा गणेश नितीन जावडेकर यानेच रिक्षा घेऊन गेल्याचे दिसून आल्याचा आरोप आहे. गणेश हा वडिलांपासून वेगळा राहत असल्याने त्याचा ठावठिकाणा सहज मिळू शकला नाही. तक्रारदारांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन उचलला नाही आणि नंतर मोबाईल बंद केल्याचे सांगितले जाते. अखेर रिक्षा न सापडल्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गणेश जावडेकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.